मित्रांनो, हायवेजवरती ड्रायव्हिंग करत असताना तुम्हाला असे लोक खूप सारे भेटत असतील जे की ओव्हरटेकिंगच्या लेनमध्ये एकदम आरामात आणि स्लो चाललेले असतात. त्यांना तुम्ही किती लाईट मारा, किती हॉर्न मारा, तरी देखील साईडला होत नाही, जे की पूर्णतः चुकीचं आहे. परंतु मित्रांनो, कधी कधी आपल्यालाच समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. समोरच्याची मानसिक स्थिती काय आहे आपल्याला अजिबात माहित नाही. समोरच्या कुठल्या विचारामध्ये गाडी चालवत आहे, समोरच्या गाडीमध्ये काही कोणी एजेड व्यक्ती तर नाहीये ना, किंवा समोरच्या गाडीमध्ये कोणी लहान बाळ तर नाहीये ना, किंवा समोरच्या गाडीत कोणी पेशंट तर नाहीये ना, किंवा समोरच्या गाडीमध्ये जो ड्रायव्हर आहे त्याची मानसिक स्थिती काय आहे, तो जॉबवरनं निघालेला आहे का, घरामध्ये काही भांडण आहे का, कधी कोणाच्या काही दुःखासाठी चाललेला आहे का, आपल्याला काहीही त्याची मानसिक स्थिती माहीत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणी असा रस्त्यावरती मिळाला, 2 वेळा त्यांना 5 लाईट द्या, हायबीम लाईट द्या, 2 वेळा नाही साईडला झालं, बाजूनी तुम्हाला जागा मिळाली, निघून जा. त्यांच्याच मागे लागू नका, तुमचा वेळ वाया जाणार आहे. समोरच्याची मानसिक स्थिती ओळखा, अशा वेळेला थोडी माणुसकी दाखवा आणि साईडनी जाय ते निघून जा. तुमचं काही एक कमी होणार नाही. परंतु मित्रांनो, त्याच ह्याच्यावरती दुसरा टॉपिक असा येतो, जर तुम्ही त्या गाडीमध्ये आहेत जो की साईडला होत नाहीये आणि तुमच्यासोबत असं जे मी काय आधी बोलले त्याचं काहीही झालेलं नाहीये, तुम्ही फक्त बोलताय की नाही मी मला याच लेन मधून चालायचंय, मला लेन बिन चेंज करायची नाहीये, तू जा बाजूने निघून जायचंय, तर तर असं असेल तर तू सगळ्यात मोठा मूर्ख तू आहेस. तू रस्त्याला लागलेली कीड आहेस. तुला माहित आहे की बाबा मी ओव्हरटेकिंगच्या लेन मध्ये आहे आणि स्पीड लिमिट पेक्षा देखील मी स्लो मध्ये चालतो आहे, तरी देखील तू त्याच लेन मध्ये आहे, मागच्या एवढी लाईट देतोय तरी तू साईडला होत नाहीस. तुझ्यासारखा अनपड, अनाडी आणि मूर्ख कोणीच नाही. इथून पुढे या रस्त्यावरती येण्याची तुला अजिबात गरज नाही. तू या रस्त्याला लागलेली कीड आहे. तुमच्यासारख्या लोकांमुळे जे ते बरेचसे ऍक्सिडेंट होत असतात. त्यामुळे जर नियमांचं पालन करायला शिका. जर कोणी लाईट देतोय, तुम्ही जर नीट आहात, अक्कल तुमची तालावरती आहे, तर अशा वेळेला समोरच्यानी जर लाईट दिली तर साईड लावा आणि समोरच्याला त्या ओव्हरटेकिंगच्या लेन मधून जाय ते पुढे जाऊ दे. तुम्हाला जर आरामात चालायचं तर तुमच्यासाठी मिडल आणि लेफ्ट साईड वाली लेन आहे. पुणे एक्सप्रेस हायवे वरती देखील असे 150 आणि बरेचसे मिळतात. त्याच्यामध्ये ते टी परमिट वाले, ओलावाले असे त्यांची 80ला गाडी लॉक असते. पुणे एक्सप्रेस हायवेची स्पीड लिमिट आहे 100ची, 80ला गाडी लॉक आणि चालत असणार ओव्हरटेकिंगच्या लेन मध्ये. किती त्यांना हॉर्न द्या, लाईट मारा, साईडला होत नाहीत. त्यांच्यासारखं मूर्ख बिनडोक कोणीच नाही. तुम्ही भले तुम्ही 100च्या स्पीड वरती आहात आणि तुम्ही ओव्हरटेकिंगच्या लेन मध्येच चालत आहात, तरी देखील तुम्ही चुकीचा आहात. ओव्हरटेकिंगची लेन ही फक्त ओव्हरटेकिंग साठीच वापरायची असते. तुम्ही बोलाल मी तर एकदम स्पीड लिमिट वरती आहे, त्याच्यावरती कोण जाणार, मग मला ओव्हरटेक कोण करणार, हा तुमचा प्रश्न नाहीये. तुम्ही जे ते मिडल लेन मध्ये या, तिकडनं गाडी चालवा, ओव्हरटेकिंग वाले राईटनी निघून जातील. जरा डोकं वापरा आणि ड्रायव्हिंग करा. ते डोकं नसेल तर रस्त्यावरती उतरू नका. असं कोण करत असेल त्यासोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा.